शांततेत राहावा, अंतरवालीत येऊ नका, ऊन भरपूर आहे, कामाच्या दिवसात सगळे कामं करा, मी तुमच्या लेकरासाठी लढतो. त्यांचा येऊन भेटून जातील जास्तीत जास्त, जास्तीची माया माझ्यावर असल्यामुळं भेटून बघूच जातील. शांततेत यावं पण शांततेत जावं एवढंच माझं नम्र आव्हान राहणार आहे. कारण त्याच्यानंतर मी उन्हातलं उपोषण असल्यामुळं मला जास्तीचं बोलता येणार नाही. सावलीत बसून उपोषण असल्याच्यानंतर काही दिवस एक्स्ट्राचे काढता येतात, पण आता हे ऊन साधं नाही आहे. हे मे महिन्यातलं कडक ऊन आहे, त्यामुळे इथं जीवाच्या लहेलाही होणार आहे, तगमग होणार आहे. त्यामुळं बोलणं जास्त होणार नाही आहे. त्यामुळे प्रत्येकानं फक्त आपलं बघायचं, यायचं आणि जायचं. कोणी फोटोचा त्याचा हट्ट नाही धरायचा, कारण त्याला पर्याय नाही. कारण हे खूप टोकाचं उपोषण आहे आणि हे असलं उन्हातलं हे देशात मला वाटत नाही की जगात कुठं असलं उन्हामध्ये झालेली असेल. पण माझ्या समाजासाठी मी कुठल्याही टोकाला जायला तयार आहे. देवेंद्र फडणवीसनी ठरवायचं आरक्षण आणि सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करायचं का मला तरफडून मारताना बघायचं, हे त्यांनी ठरवायचं. ज्या ठिकाणी अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.